आपण पाहताय न्यूज 18 लोकमत आणि या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी मुंबई विमानतळावरून गेल्या 15 दिवसातलं महाराष्ट्रात आणि देशात पकडण्यात आलेली तिसरी मोठी ड्रग्सची खेप आहे। मुंबई विमानतळावर गेल्या 8 दिवसात दुसऱ्यांदा ड्रग्सचा भला मोठा साठा पकडण्यात आलाय। थोड्या नाही तर मुंबई विमानतळावर 18 कोटी रुपयांचं ड्रग्स जप्त करण्यात आलंय। एका 40 वर्षीय महिलेला पोलिसांनी अटक केली आहे। ही महिला झांबियातून परतली होती आणि या महिलेकडे सुमारे 3.5 किलो हेरोइन सापडलं। अजित मांढरे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। अजित, आधी मुंद्रा, त्यानंतर मुंबई विमानतळ आणि आता पुन्हा एकदा मुंबई विमानतळावर 8 दिवसात दुसरी कारवाई। मिलिंदजी, मुंबई एअर इंटेलिजन्स युनिट जे आहे, विशेषतः मुंबई विमानतळावरती हे युनिट जे ते काम करत असतं, त्यांच्याकडे ज्या इंटरनॅशनली इन्फॉर्मेशन असतात त्यांच्या कबड्यांमार्फत त्यांच्यातून मिळालेली माहिती होती, एक 40 वर्षीय महिला जी आहे ती जांबियावरून मुंबईला येत होती। वेगवेगळ्या मार्गाने ती मुंबईला आली आहे आणि हिच्या बॅगेमध्ये जी कॅव्हिटी असते त्या कॅव्हिटीमध्ये खाली जे अंमली पदार्थ आहेत त्यांचे एक लेअर बसून त्याच्यावरती कार्बन टाकून, म्हणजे स्कॅनरमध्ये कुठे हे अंमली पदार्थ जे आहेत ते फसू नये किंवा स्कॅनरमध्ये हे जे अंमली पदार्थ जे दिसू नये याच्याकरता तिने पूर्ण काळजी घेतली होती। आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न निर्माण होतो ते म्हणजे जवळपास 3 जागेवरून या महिलेनं प्रवास केलेला आहे। मग या तिन्ही ठिकाणी विमानतळावरती या महिलेची चेकिंग झाली नाही का, हिची तपासणी झाली नाही का, मग तिथल्या सुरक्षा व्यवस्था कमकुवत आहेत का, असा प्रश्न आहे की मग नेमकं तिथल्या ज्या सुरक्षा यंत्रणा आहेत त्यांनी या महिलेला सपोर्ट केला होता का। मग भारतामध्ये अशा पद्धतीनं ड्रग्स पाठवण्याकरता किंवा ड्रग्सची तस्करी करण्याकरता वेगवेगळे विमानतळ जे यंत्रणा जे आहेत तिथले जे माफिया आहेत ते देखील याच्यामध्ये सामील आहेत का। त्यानंतर रोज अशा कारवाया होत आहेत। आता गेल्याच आठवड्यामध्ये जवळपास 200 कोटी रुपयांचं अंमली पदार्थ जे आहेत ते कस्टम विभागाने पकडलं होतं आणि कस्टम विभागाने 2 दिवसापूर्वीच जवळपास 25 कोटी रुपयांचं अंमली पदार्थ पकडलं होतं आणि आज 48 तासानंतर 18 कोटींचे अंमली पदार्थ पकडलेले आहेत। म्हणजे कुठेतरी हे सगळं इंटरनॅशनल ड्रग माफियांना माहिती आहे की भारत हा अंमली पदार्थ तस्करी करता एक मोठा हब आहे आणि याच सगळ्या पार्श्वभूमीवरती वेगवेगळे अंमली पदार्थ तस्कर जे आहेत ते अशा पद्धतीनं वेगवेगळ्या महिलांचा वापर करून, वेगवेगळ्या यंत्रणांचा वापर करून, वेगवेगळ्या युक्त्या लढवून भारतामध्ये अंमली पदार्थ कसे पाठवता येतील याची तयारी करत असतात। आणि त्याचाच एक भाग म्हणून ही जी जांबियावरून आलेली महिला जी आहे ती बॅगेत लपवून अंमली पदार्थ आणत होती। अजित, तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल। मुंबई विमानतळावरून पुन्हा एकदा कोट्यावधी रुपयांचं ड्रग्स जप्त करण्यात आलं। गेल्या महिन्याभरातली देशातली तिसरी मोठी कारवाई आहे। आधी गुजरातमधल्या मुंद्रा पोर्टवर, म्हणजे मुंद्रा इथल्या बंदरावरती एक भली मोठी ड्रग्सची तस्करी उघड झाली आणि 8 दिवसात दुसरी वेळ आहे ही की मुंबई विमानतळावर ड्रग्सचा साठा हा जप्त करण्यात आला। आणि आता पुन्हा एकदा सगळ्या महाराष्ट्राला हादरवणारी बातमी। महाबळेश्वर परिसरात राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलीनं काही दिवसांपूर्वी एका लहान बाळाला घरातच जन्म दिला आणि ही बातमी सगळीकडे पसरताच एकच खळबळ उडाली। यानंतर तपासाची चक्र सुरू झाली। तपासाअंती या मुलीवर अनेक वेळेला लैंगिक अत्याचार झाल्याचं समोर आलं। पोलिसांनी तात्काळ या प्रकरणात कारवाई केली आणि 13 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला। आरोपीमध्ये एका राजकीय पक्षाच्या नेत्याच्या मुलाचाही समावेश आहे। अत्यंत धक्कादायक असा हा सगळा प्रकार। पोलिसांनी हा प्रकार उघडकीस येताच तातडीनं कारवाईला सुरुवात केली। एक अल्पवयीन मुलगी जिला बाळ झाल्यानंतर जेव्हा तपासाची चक्र सुरू झाली, काही जणांच्या डोक्यात संशयाची सुई हल्ली आणि तपास केल्यानंतर असं लक्षात आलं की या मुलीवर काही जणांनी मिळून अनेकदा अत्याचार केलेत आणि त्यानंतर ही मुलगी प्रेग्नंट होती, म्हणजे बाळंत होती, तिला बाळही झालं। किरण मोहिते आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। किरण, काय अधिक माहिती आहे या प्रकरणाबद्दल? कोणाकोणाला अटक करण्यात आली? मिलिंद, यामध्ये
महाबळेश्वरमधील जे शिवसेनेचे नेते आहेत DM बावळेकर यांचे दोन्ही पुत्र आहेत. त्या दोघांनाही या प्रकरणामध्ये मदत केल्या प्रकरणी या दोघांनाही महाबळेश्वर पोलिसांनी अटक केलेली आहे. तर जे मुख्य आरोपी आहेत, ज्या मुलांनी या अल्पवयीन मुलीवरती बलात्कार केला, अत्याचार केला, त्या दोघांनाही या अगोदरही पोलिसांनी अटक केलेली आहे. मात्र या संदर्भात महाबळेश्वर पोलीस ठाण्यामध्ये 13 जणांच्यावरती पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि चौघांना जे आहे ते अटक केलेली आहे. मात्र यामधील जे संशयित आरोपी आहेत 9 जण, हे मात्र अद्यापही फरारी आहेत आणि या फरारी आरोपींचा शोध जो आहे पथक निर्माण करण्यात आलेले आहे आणि या फरारी जे आरोपी आहेत त्या आरोपींचा शोध जो आहे तो सध्या पोलीस घेत आहे. मात्र माणुसकीला जो काळिमा फासणारी अशीच एकंदरीत ही घटना आहे. कारण या मुलीवरती अत्याचार झाला आणि अत्याचार झाल्यानंतर या मुलीला जे आहे ते बाळ झालं आणि या बाळाचं जे आहे ते दत्तक देण्यात आलं. मात्र मुलीचे जे मुलीला जे बाळ आहे ते घरीच झालं आणि त्यानंतर हा सर्व प्रकार जो आहे तो दाबण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर त्या बाळाला मुंबई येथील कांदिवली येथील एका कुटुंबाला हे बाळ जे आहे ते दत्तक देण्यात आलं. त्या संदर्भात बॉन्ड तयार करण्यात आला आणि यामध्ये जे इन्व्हॉल्व असलेले जे आरोपी आहेत त्या आरोपींवरतीही आता गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि यामध्ये आता त्या कुटुंबावरती देखील गुन्हा दाखल करणार की काय पोलीस, याकडे आता सर्वांचं लक्ष लागून राहिलेलं आहे. मात्र अजूनही पण मग किरण, हा मूळ प्रकार त्या मुलीच्या संदर्भातला हा सहमतीनं घडलेला होता आणि मग दत्तक बाळ देण्याचा जेव्हा प्रसंग आला तेव्हा हे सगळं प्रकरण उघडकीस आलं. यामध्ये राजकीय दबाव असल्याचं एकंदरीत समोर येतंय. कारण या अल्पवयीन मुलीवरती ज्यावेळेला अत्याचार झाला त्यावेळेला त्या मुलीनेही या संदर्भात कुठलीही तक्रार जी आहे ती पोलीस ठाण्यामध्ये दाखल केलेली नव्हती आणि हे प्रकरण जे आहे ते पुढे वाढत गेलं. त्यानंतर या मुलीला दिवस गेले आणि जे आहे ते बाळ झाल्यानंतर हा सर्व जो प्रकार आहे तो समोर आला. त्यानंतरच हा जो दबाव जो पोलिसांवरती होता, त्यानंतर हे जे प्रकरण आहे ते उघडकीस आलं आणि यामधील जे आरोपी आहेत आरोपींना अटक झाली आणि त्यानंतर या तपासामध्ये जी जी नावं समोर आली त्यांच्यावरतीही देखील गुन्हे दाखल केले आणि त्यानंतर जो आहे तो तपासाला वेग आलेला आहे आणि यानंतर जे फरारी आरोपी आहेत त्यांनाही आता पोलीस शोधतायत. मात्र या सर्व प्रकरणामध्ये मुलीचे जे कुटुंबीय आहे ते याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहेत का नाही याचा जो तपास आहे तो आता पोलीस करत आहेत. किरण, मी तुला थोडंसं थांबवतो. देण्यात आलं. मी तुला थोडंसं थांबवतो, परत येतो मी तुझ्याकडे. दरम्यान गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी या संदर्भात काय प्रतिक्रिया दिली पाहूया. आमच्या स्थानिक पोलिसांनी तिथं तात्काळ गुन्हा दाखल केलेला आहे आणि गुन्हा दाखल झाल्यानंतर अधिक तपास करताना इतर सुद्धा जी नावं निष्पन्न झालेली आहेत त्या सर्वच लोकांच्या वरती स्थानिक पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला आहे. यामध्ये सामील असणाऱ्या प्रत्यक्ष अप्रत्यक्ष त्याच्यामध्ये ज्याचा कुणाचा संबंध आहे अशा कुठल्याही व्यक्तीला सोडलं जाणार नाही. कडकातली कडक कारवाई त्यांच्यावर आमच्या पोलीस विभागामार्फत केली जाईल. ज्या लोकांवर तपास कामात जी नावं निष्पन्न झाली, ज्यांच्यावरती गुन्हे दाखल झालेले आहेत त्यांना सुद्धा तातडीनं पकडण्यासाठी पोलिसांची पथकं रवाना झालेली आहेत. स्थानिक अधिकाऱ्यांच्या बरोबर तिथल्या उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या बरोबर माझं बोलणं झालेलं आहे आणि निश्चितपणे याच्यात गृह विभागामार्फत पोलीस दलाकडनं कठोर कारवाई केली जाईल. त्यामुळे गृह विभागाच्या वतीनं कठोर कारवाई होईल असं गृहराज्यमंत्र्यांनी म्हटलेलं आहे. किरण मोहिते आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. किरण, राजकीय दबावातून हा सगळा प्रकार झाला होता आणि हे सगळं प्रकरण दाबण्याचा प्रयत्न होता, पण बाळ दत्तक देण्यावरनं हे सगळं झालं. कारण स्वाभाविकपणे त्यावेळेला उघडकीस आलं असेल की जी मुलगी आहे, म्हणजे या बाळाची जी आई आहे ती सज्ञान नाही आहे, तर ती अल्पवयीन आहे. नक्कीच जी मुलगी आहे ती अल्पवयीनच आहे. मात्र ज्या वेळेला या मुलीवरती अत्याचार झाले त्यावेळेला कुठल्याही प्रकारची तक्रार जी आहे ती कुटुंबीय असतील किंवा या मुलीनं दाखल केली नाही. त्यामुळे यावरून असं स्पष्ट होते की या मुलीवर किंवा कुटुंबावरती एकंदरीत हा राजकीय दबाव असल्याची शक्यता आहे आणि त्यानंतर ज्या मुलीची डिलिव्हरी आहे ती आता घरीच केली, म्हणजे कुठल्याही हॉस्पिटलमध्ये न होता त्या मुलीची डिलिव्हरी घरीच झाली आणि त्यानंतर या बाळाची कुठं माहिती पडू नये किंवा सर्वांमध्ये परिचित होऊ नये त्यामुळे या बाळाला जे आहे ते दत्तक देण्याचा निर्णय कुटुंबियांनी घेतला की त्यांना भाग पाडलं. याचा जो शोध आहे तो आता
पोलीस घेत आहेत. एकंदरीत सातारमध्ये जर कायदा व सुव्यवस्थेची जर परिस्थिती पाहिली तर कालच मल्हारपेठ पोलीस ठाणे अंतर्गत एका एकतर्फी प्रेमातून एका युवतीचा, अल्पवयीन युवतीचा जो आहे तो गळा चिरून तिची हत्या करण्यात आली. त्यानंतर आज ही दुसरी घटना आहे. यामध्ये एका अल्पवयीन मुलीचं जे अत्याचार झाले, त्यानंतर ती गरोदर राहिली आणि तिची बाळाची जी आहे ते दत्तक देण्यात आलं. त्यामध्येही मोठा आर्थिक व्यवहार केल्याची जी चर्चा आहे ती केली जात आहे. कारण हा जो प्रकार आहे तो महाबळेश्वरमधील एका बावळेकरांच्या हॉटेलमध्येच झाला आणि त्या ठिकाणी एक पूजा करण्यात आली. त्यामध्ये पूजेमध्ये जे काही पुजारी होते त्यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. आणि या दोन्ही घटना जर पाहता आणि सातारा जिल्ह्यातील जे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई या ठिकाणी आहेत हो. आणि त्यांच्या जिल्ह्यामध्ये अशा प्रकारचे जर घटना होत असतील, कारण काही दिवसापूर्वी शंभूराज देसाई म्हणाले होते की सातारामध्ये कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. पोलीस त्या पद्धतीने आम्ही महिला सुरक्षेसाठी समित्या स्थापन केलेल्या आहेत. हो. महिलांना कुठली अडचण असेल किंवा अत्याचार होत असेल तर आम्ही तातडीने त्यांच्यावर ऍक्शन घेतो. मात्र यामध्ये शिवसेनेचेच एक नेते आहेत, त्यांची जी मुलं आहेत त्या या गुन्ह्यामध्ये इन्व्हॉल्व आहेत. मात्र यामध्ये आता शंभूराज देसाई कारवाई करणार असं जरी म्हणत असले तरी मात्र यापुढे याच्यामध्ये राजकीय दबावपोटी हे सगळं केलेलं आहे. यामध्ये आणखी काही लोक इन्व्हॉल्व आहेत का, हे मात्र त्यांच्यावर कारवाई होणार का, याच्यावर आता प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. किरण, पुढच्या काही दिवसात या प्रकरणातले जे आरोपी आहेत ज्यांना ताब्यात घेतले आतापर्यंत त्यांची चौकशी होऊन आणखीन काय पुढे येतं हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं असेल. त्यावरच ठरेल की पुढची पोलिसांची कारवाई कशी असेल ते. तुर्तास धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल. राज्यातल्या महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये सध्या मोठ्या प्रमाणात वाढ होते. सगळं राज्यच हादरून गेलंय. सातारा, डोंबिवली आणि मुंबईतल्या साकीनाक्यातल्या महिला अत्याचाराच्या घटनांमुळे राज्य हादरलं. साताऱ्यातल्या महाबळेश्वर परिसरात राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलीनं काही दिवसांपूर्वी एका बाळाला जन्म दिला आणि यानंतर या बाळाला मुंबईतल्या एका दाम्पत्याला दत्तक देण्यात येणार होतं आणि याच सगळ्या दरम्यान हा प्रकार उघडकीस आला. दुसरीकडे कालच मुंबईला लागून असलेल्या डोंबिवलीतल्या भोपर परिसरात अल्पवयीन मुलीवर गेल्या अनेक महिन्यांपासून अत्याचार सुरू होते. यामध्ये तब्बल 29 नराधमांना, जे यात सहभागी होते या सगळ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. 28 जणांना आतापर्यंत ताब्यात घेतलंय तर एक जण फरार आहे, त्याचा शोध सुरू आहे. गेल्या काही दिवसांपासून मुंबईतल्या साकीनाका परिसरात झालेल्या बलात्कार पीडित महिलेच्या उपचारादरम्यान मृत्यू झाला होता आणि त्यानंतर राज्यभरात महिला सुरक्षेचा विषय अत्यंत गंभीर झाला होता. साकीनाका परिसरात घडलेल्या या घटनेमुळे राज्यातही खळबळ उडाली आणि महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न राज्यात पुन्हा एकदा चर्चेला जातोय. राज्य महिला आयोगाला अध्यक्ष नाही किंवा पोलिसांचा वचक राहिलेला नाही अशाही प्रकारचा आरोप हा विरोधक तर करतायत, पण सर्वसामान्य सुद्धा आता याबद्दल बोलू लागले. राज्यामध्ये अनेक निर्बंध हळूहळू शिथिल होत चाललेत. मात्र अद्याप राज्यातील चित्रपटगृह आणि नाट्यगृह बंद आहेत. चित्रपटगृह खुली करण्याबद्दल अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. यावरून आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं राज्य सरकार समोर अनेक प्रश्न टाकले. चित्रपटगृह आणि नाट्यगृह कधी सुरू होणार याबद्दल ठोस माहिती सांगणारं सांस्कृतिक खातं राज्यात अस्तित्वात आहे की नाही असा प्रश्न मनसेच्या चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी उपस्थित केला. राज्यातली चित्रपटगृह बंद आहेत, नाट्यगृह बंद आहेत आणि ही दोन्ही सुरू व्हावीत अशी गेल्या अनेक महिन्यांपासूनची मागणी आहे. यासाठी काही कलाकारांनी काही दिवसांपूर्वी मुंबई, औरंगाबाद आणि अन्य ठिकाणी काही आंदोलन केलं, पण त्यांच्या आंदोलनाला अद्याप म्हणावं तसं यश आलेलं नाही. मलाही वाटतं की नाटकाचे थिएटर्स म्हणजे नाट्यगृह, सिनेमागृह सुद्धा आता सुरू व्हावं. लोकल सुरू झालेले आहेत, रेस्टॉरंट सुरू झालेले आहेत आणि महाराष्ट्राच्या बाहेर थिएटर सुरू झालेले आहेत. तर सरकार सांगेल त्या नियमांचं पालन करून माननीय मुख्यमंत्र्यांनी
या संदर्भात विचार करावा अशी आमची त्यांच्याकडे विनंती राहील. या सगळ्या जे प्रमुख थिएटर्स आहेत म्हणजे मग PVR असेल, सिनेपोलिस असेल, आयनॉक्स, हे सगळे लोक काल आम्ही एकत्र बसलो होतो आणि मी त्यांना सांगितलं की आपण सगळे माननीय मुख्यमंत्र्यांना भेटू आणि आपण काय करू शकतो, कारण 2 वर्ष बंद आहे. हजारो लाखो लोकांचा रोजगार त्याच्यामध्ये अडकलेला आहे. त्यामुळे शेकडो जणांचा म्हणण्यापेक्षा हजारो जणांचा रोजगार यामध्ये अडकला आहे, कारण राज्यातली सगळी चित्रपटगृह, सिंगल स्क्रीन थिएटर्स, मल्टिप्लेक्स, एवढंच नाही तर नाट्यगृहसुद्धा बंद आहेत. आणि नाट्यगृह बंद असल्यामुळे या राज्याच्या सांस्कृतिक वैभवाशी निगडीत अनेक जण मग बॅकस्टेज आर्टिस्ट असतील, सेट बनवणारे असतील किंवा प्रत्यक्ष नाटक होत असताना साऊंड लाईट यामध्ये काम करणारे असतील, सेट उभारणारे असतील, हे सगळेच जण, मेकअपमन, मेकअप आर्टिस्ट, हे सगळे आणि त्याच्याशी जोडलेले अनेक जण हे सध्या बेकार आहेत, बेरोजगार आहेत. त्यामुळे सध्या राज्यातलं कोरोनाचं कमी झालेलं प्रमाण पाहता तातडीनं सिनेमागृह आणि नाट्यगृह खुली करावीत अशी सगळ्यांची सरसकट मागणी आहे. यासोबतच बुलेटिनमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक. आपण पाहताय न्यूज 18 लोकमत. पुण्यामध्ये सिंहगड रस्ता उड्डाणपुलाच्या कार्यक्रमाच्या शुभारंभ प्रसंगी पुण्यात नितीन गडकरी, केंद्रीय मंत्री, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार तसंच विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे हे एकाच व्यासपीठावर होते. यावेळेला अजित पवार आणि नितीन गडकरी यांनी स्वाभाविकपणे तुफान फटकेबाजी केली. गडकरी आणि पवार यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला आणि टोलेबाजी रंगली. मी जेव्हा विमानातून उतरलो तर मी बघितलं माझ्या डाव्या हाताला नवीन एअरपोर्टचं एक्सटेन्शन झालेलं आहे आणि तेही काम आता पूर्णत्वाला जात आहे, याचाही मला खूप आनंद आहे. पण अजित दादा, त्याच्यातला पुढला एक प्रश्न आहे की त्याच वेळी माझ्या अजेंड्यामधलं एक काम एअरपोर्टचं आणलं की ती 13 एकर जागा अजून डिफेन्सकडनं पुण्याच्या एअरपोर्टला देण्याकरता मी त्यावेळी प्रस्ताव दिला, पण त्यावेळी काही डिफेन्स मिनिस्ट्रीने, एअरफोर्सने ती काही दिली नाही. पण पुण्याचे जे एअरपोर्ट अथॉरिटीचे अधिकारी होते जे आता बदलून चंदीगडला गेले आहेत, त्यांना त्यावेळी आता एअरफोर्सला चंदीगडला जागा पाहिजे की चंदीगडमध्ये आपण एअरफोर्सला जागा देऊ आणि त्याच्या बदल्यात पुण्याला त्यांनी जागा द्यावी. आणि ते प्रपोजल आता मान्य झालेलं आहे. आणि थोडं मीच आता इन्फ्रास्ट्रक्चर कमिटी जी आहे प्रधानमंत्र्यांनी देशात अपॉइंट केली आहे त्याचा अध्यक्ष आहे आणि हे सगळे प्रोजेक्ट माझ्या कमिटीकडे येतात. आणि आता तर अशी चांगली स्थिती आहे की मी अजेंड्यात विषय टाकला की प्रोजेक्टला क्लिअरन्स मिळते, कारण माझ्या स्वभावाप्रमाणे वेळेत काम न करणाऱ्या लोकांची काही मी सुस्ती करत नाही. आणि त्यामुळे आता ही 13 एकर जागेचं मी पुढच्या मीटिंगमध्ये विषय टाकून हे मंजूर करून घेईल. म्हणजे पुण्याला इंटरनॅशनल एअरपोर्ट आणि याची कॅपॅसिटी आज आहे त्याच्यापेक्षा अजून दुप्पट होईल, तिप्पट होईल. त्यामुळे पुण्यातल्या लोकांना ती पण एक सोय होणार आहे. त्यामुळे नितीन गडकरी यांनी अनेक गोष्टी, किस्से सांगितले आणि स्वाभाविकपणे नितीन गडकरी आणि अजित पवार एकाच मंचावर म्हटल्यानंतर पाहूयात. त्यामुळे हे सगळे किस्से तुम्हाला आमच्या वेबसाईटवर बघायला मिळतील. एक मोठी बातमी हाती येते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात मुख्यमंत्र्यांच्या राज्य सरकारच्या अतिथीगृहात म्हणजे सह्याद्री अतिथीगृहात एक महत्त्वपूर्ण बैठक होते आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सह्याद्री अतिथीगृहात एका खास बैठकीसाठी दाखल झाले आहेत. या क्षणाची ही मोठी आणि महत्त्वाची बातमी. ती म्हणजे राज्यातल्या राजकीय घडामोडी गेले 2-4 दिवस वेगवेगळ्या कारणानं फार वेगानं होत होत्या. आधी ओबीसी आरक्षणाच्या अध्यादेशावर सही नाही केली म्हणून चर्चा झाली. मग सही केल्यानंतर सामनानं अभिनंदन केलं.
त्याच वेळेला सरकारच्या वतीनं 12 आमदारांचा विषय मांडण्यात आला, राज्यपाल नियुक्त आमदारांचा. या सगळ्या दरम्यान पडद्यामागनंही काही घडामोडी घडत आहेत. गेल्या काही दिवसांपासून शिवसेना आणि राष्ट्रवादी किंवा शिवसेना आणि अन्य काही राजकीय पक्षांमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. आणि यात सगळ्यात आता शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात सह्याद्रीवर भेट. आणि आता एक अतिशय महत्त्वाची आणि खूप उपयुक्त अशा प्रकारची माहिती. नेटवर्क 18 आणि फेडरल बँकेचा एक संयुक्त उपक्रम संजीवनी शॉर्ट ऑफ लाईफ, आणि या अंतर्गत आम्ही लसीकरणाच्या संदर्भात महाराष्ट्रभरात मोठ्या प्रमाणात जनजागृती केली. पण लसीकरणाबद्दल काही जे गैरसमज आहेत त्यातला एक असा आहे की लस तुमच्या DNA मध्ये बदल करते का, किंवा ती तुम्हाला किती हानिकारक आहे, किंबहुना लस एकदा घेतली की परत कोरोना कधीच होणार नाही का, अशा प्रकारचे अनेक प्रश्न. अर्थात या प्रश्नांची उत्तरं कुठे मिळतील, तर नेटवर्क 18 आणि फेडरल बँक हा उपक्रम तुमच्यासाठी घेऊन आलाय. एक व्हॉट्सअप नंबर पटकन तुमच्या फोनमध्ये सेव्ह करा, किंवा जवळ एखादा पेपर पेन असेल तर लिहून घ्या. हा फक्त व्हॉट्सअप क्रमांक आहे, यावर तुम्हाला फोन करून माहिती नाही घेता येणार. नंबर लिहून घ्या 7977773753, म्हणजेच 79777737 आणि 53. सोबतच या बुलेटिनमध्ये इथे थांबूया. ताज्या बातम्यांचा ओघ न्यूज 18 लोकमतवर सुरूच राहील.